पालघर जिल्ह्यातील तारापूर हे महत्त्वाचं अणुशक्ती केंद्र आहे। त्याचप्रमाणे अरबी समुद्र असल्यामुळे इथं कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे इथेही मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे। भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती सध्या देश आहे तो अलर्ट मोड वरती आहेत। केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ज्या सूचना आहेत त्या आता सर्व राज्यांना देण्यात आलेल्या आहेत। एकूणच पाहायला गेलं तर ह्याच्यावरती उद्या सर्व ठिकाणी जी रंगीत तालीम आहे ती होणार आहे। आपण पाहायला गेलं तर मी सध्या पालघर जिल्ह्यातील तारापूर ह्या ठिकाणी आहे। आपण बघाल तर इथे अणुशक्ती केंद्र असू द्या किंवा हा अरबी समुद्राचा भाग आहे। एकूणच पाहायला गेलं तर ह्या अरबी समुद्राच्या पालघरच्या अंतरापासूनच जवळपास 585 नॉटिकल मैलावरती कराची हे स्थान आहे। एकूणच पाहायला गेलं तर येथून ज्या कारवाया आहेत त्या होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात सुद्धा जे रंगीत तालीम आहे ती होणार आहे। या रंगीत तालिमीमध्ये विद्यार्थी त्याचबरोबर पूर्ण जे नागरिक काही आहेत ते सुद्धा सहभाग आपला दर्शवणार आहेत। एकूणच पाहायला गेलं जी ह्या जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाणं जे आहेत, सेन्सिटिव्ह ठिकाणं आहेत ती झाकून ठेवली जाणार आहेत। तर काही वेळ जो अंधकारमय परिस्थिती आहे ती होणार आहे असं सांगितलं जात आहे। एकूणच पाहायला गेलं तर सध्या जी सुरक्षा व्यवस्था आहे ती अलर्ट मोड वरती आहे। प्रशासन आहे ते सुद्धा अलर्ट मोड वरती आहे। एकूणच पाहायला गेलं तर ह्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आता ही यंत्रणा आहे ती सज्ज झाली। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।